दारणेच्या भगूरच्या पुलावरून पाणी गेलं आणि 120 फुटावर असलेलं माझं घर धोक्यात आलं। आमच्या आजूबाजूचे करंजकर वस्तीवरले सगळे लोक घर सोडून निघून चालले। आम्ही घरातच आहोत, कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती आम्हाला येत होती। 2002 सालची गोष्ट आहे। हे पुस्तकातलं नाही, हे अनुभवातलं आहे। पुस्तकात असेल त्याच्यातनं काय मिळेल मला माहित नाही, पण अनुभवातून ज्ञान प्राप्त होतं सेवेकऱ्यांना हे निश्चित आहे। आजूबाजूचे लोक म्हणत होते स्वतःचा जीव वाचवा, धनधान्य अन्न बैलगाडीमध्ये टाका, गुराढोरांना उंचावर नेऊन ठेवा, कारण अजून पाणी वाढणार आहे। माझ्या घराच्या 20 फुटावरती पाणी आलंय आणि बाकीच्यांचे घर थोडे पुढे आहे, पण नदीला शेवटचं माझं घर आहे। आम्ही सगळे कुटुंबातले 11 सदस्य अगरबत्ती लावून गुरु माऊलींचा संकल्प सोडून, माऊली मारायचं तुम्ही ठरवा, कारण साधं घर आहे, जरी आम्ही सगळं इथून घेऊन गेलो तरी सुद्धा शेतकऱ्याचं जे नुकसान होतं हे शेतकऱ्याच्या जीवाला माहिती असतं। आम्ही अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ जप केला। माझ्या आईने, माझ्या पत्नीने पांढरी साडी, गुरुमाऊली सांगतात नदीची ओटी भरली पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे। गंगा पूजन दरवर्षी फक्त श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्राच्याच माध्यमातून होतं। हे कुणाला सुचत नाही, ते फक्त आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी हे जगापुढे मांडलेलं आहे। हा अभिमान असायला पाहिजे आपल्या गुरूंबद्दल। मी ती रक्षा घेतली, नदीमध्ये टाकली। एक अगरबत्ती संपेपर्यंत मोरे दादा म्हणायचे, ज्याला काहीच, सगळे प्रयत्न संपले, एक अगरबत्तीपर्यंत संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ जप करा, ती रक्षा घरात टाका, पाण्यात टाकून प्या, सगळे तुमचे त्रिविध ताप दूर होतील। मी ती रक्षा नदीत टाकली आणि तिथं आईने, माझ्या पत्नीने नदीची पूजा केली, ओटी भरली आणि सायंकाळ झाली, पाणी वाढत होतं आणि मी शेवटचा मुजरा करून डोळ्यात पाणी आणून म्हटलं, गुरु माऊली तुमच्यावर माझी खूप भावना आहे। जर हे पाणी वर आलं आणि आमचं नुकसान झालं तर आम्ही लोकांना काय तोंड दाखवायचं? कारण मी आजूबाजूच्या लोकांना सांगत होतो मला घरातून जायची गरज नाही, आमचे गुरु माऊली महाराज आमच्या पाठीशी आहे, आणि मी लोकांना काय उत्तर देऊ? सायंकाळच्या वेळेला मला गहिवरून येत आहे, सायंकाळच्या वेळेला परमपूज्य गुरुमाऊली स्वतः आले आणि ज्या ठिकाणी नदीचं पाणी वाढत होतं, आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने परमपूज्य गुरुमाऊलींनी रेष मारली। ती रेष त्या ठिकाणी अजून सुद्धा आहे। त्या रेषेच्या वर 1 इंच सुद्धा पाणी सरकलं नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। म्हणून परमपूज्य गुरुमाऊली साक्षात आमच्यासाठी श्री स्वामी समर्थ आहे। झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो। चुकलं असेल माझं, बरोबर असेल माझ्या गुरुमाऊलींचं, श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली चरणार्पणमस्तु। धन्यवाद।